10 दिवसांच्या गणेशोत्सवाचा महाभारताशी काय संबंध? महर्षी वेदव्यास महाभारत या महाकाव्याच्या रचनेसाठी एका अशा लेखकाच्या शोधात होते जो त्यांच्या विचारांना बाधा न आणता त्यांच्या बोलण्याच्या गतीने लिहिल. यासाठी गणपती तयार झाले, पण त्यांची एक अट होती. जोपर्यंत महर्षी बोलत राहतील तोपर्यंत ते लिहितील. जेव्हा बोलणं थांबेल तेव्हा ते लिहिणंही थांबवतील. हे महर्षींनी मान्य करून एक अट ठेवली की तुम्ही पण तेव्हाच लिहाल जेव्हा तुम्हाला प्रत्येक श्लोकाचा गूढ अर्थ समजेल. गणपती बाप्पाने हे स्वीकारले. त्यानंतर महर्षींनी सरस्वती नदीच्या तीरावर बसून कथा सांगण्यास सुरुवात केली. महर्षी वेदव्यास 10 दिवसांपर्यंत कथा सांगत होते व गणपती बाप्पा लिहित होते. 10व्या दिवशी महर्षी डोळे उघडून पाहतात तर काय, बाप्पा धुळमय झाले होते व त्यांचे अंग सलग लिहिल्यामुळे तप्त झाले होते. त्यांच्या शरीराचे तापमान कमी करण्यासाठी महर्षींनी त्यांना नदीमध्ये स्नान करवले. तो दिवस होता अनंत चतुर्दशीचा. तेव्हापासून प्रथा सुरू झाली. आपण घरात 10 दिवस गणपती बसवतो व 10व्या दिवशी विसर्जन करतो. गणपती बाप्पा मोरया.